दुसरा दिवस चालू झालेला आहे. बंद मत कर रे. हे सांगू नाही शकत मी तो असा का बसलाय तो. सो नशिबाने खूप चांगलं दर्शन मिळालेलं आहे आम्हाला. सो गुड मॉर्निंग गाईस आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नेक्स्ट डे दुसरा दिवस चालू झालेला आहे. बंद मत कर रे. रुकना भाई, रुकना 2 मिनिट. हा तर मग नेक्स्ट डे चालू झालेला आहे. तर मग आता आम्ही चाललेलो आहे जेजुरीला. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर मग बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतोय. सगळेजण रेडी आहेत. काय करतोय भाई इकडे. सनी भाऊला थोडा त्रास चालू झालेला होता सर्दीचा, पण आता गोळी घेतल्यामुळे थोडं चांगलं वाटतंय. रात्रभर सॉक चालू होतं सनी भाऊचं, पण आता थोडं स्टेबल वाटतंय मला. मग आता जाऊया, पहिले चाय पिऊया, नंतर मग पुढचा प्रवास चालू करू. तरी पण टायमामध्ये होता आपण. चलो. अरे ये तेरे लिए क्या तेरे लिए रुके दे भाई. मग उठलेलो आम्ही. रेडी थे 6:30 बजे चालू है हम लोग का. ये सब नहीं बोलना. हाँ ठीक है. ये अपन अरुण के लिए रुके थे इसलिए थोड़ा लेट हो गया. कुछ मेरे लिए रुके नहीं थे, तुम लोग सोए. बाकी सब लोग बोला क्या है. अभी अपन स्विमिंग पूल में होते मालूम है. हाँ ना, शेर. वही अगर इतना जो किसी पागल की वजह से वो मजा नहीं आता तुमको. हाँ, बहुत मजा आता भाई, हमको बहुत ज्यादा मजा आता है एक्चुअली. ये हरकत उसने की है ना, ठीक उसका है, अगली बार 2-3 महीने तक अभी सुनना ही है उसको. ठीक आहे. चल ठीक आहे. तसं आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण चाललेलो आहोत आता देवीचं दर्शन घेण्यासाठी. सो काल आम्ही रात्री आमचेच पूर्वीचे ब्लॉग बघून हसत होतो, तर मग खूप चांगलं वाटलं. थोड्या जुन्या मेमरीज. पूर्वीचे दिवस चांगले होते, आताचे पण चांगले आहेत, पण पूर्वीचे थोडे जास्त चांगले होते. तेव्हा बाई ठीक आहे. मैं तो उनसे इधर का हो रहा है कि मेरे को याद है बोल के बोल रहा है. तेरा गाव है ना भाई ये. नहीं भाई, मेरा गाँव है. तो मामा का गाव ही है ना तेरे. मामा का गाव म्हणजे आपलाच गाव. आपलाच गाव. फिरलेला असतो आपण. हे बाजारांचं बैल. तर मग इकडे आपल्या अरुण दादाच्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली आहे आणि तुळजापूरला पोचलेलो आहोत. आणि आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर मग आहे ऑन टाईम आहोत. किती वाजले, 8:30 वाजले झाल्यात. आता 1 तास अजून इकडनं दर्शनाला आणि तिकडनं निघूया. तर मग इकडे कार्यालय आहे. अरुण पकड़ नाही. दरवाजे समझ अंदर आ बाहर. जैन अभी मेरे पास ही रहेंगे. दरवाजे से नहीं देने का A few minutes later. सो नशिबाने खूप चांगलं दर्शन मिळालेलं आहे आम्हाला. प्रसन्न, सगळ्यांचे चेहरे प्रसन्न झालेले आहेत, कारण की सकाळपासून आम्ही 7 वाजल्यापासून मंदिरामध्ये थांबलो आणि आता दर्शन झालं. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 11. तर मग 11 वाजता दर्शन झालेलं आहे आणि सगळ्यांची हालत खराब. दोघांना तर चक्कर पण आले, पण ठीक आहे. दर्शन मिळालं, खूप चांगलं झालं. आता निघूया. गाईस खूप छान दर्शन आमचा सर्वांचा झालेलं आहे. आम्ही कमीत कमी 8 तास लाईनीत होतो आणि वरतीच होता लाईनीत राहून.
माते की जय. तर आम्ही आलेलो आहोत आता समाधान हॉटेलमध्ये. दर्शनानंतर काय भूक लागलेली, खूप भूक लागलेली, तर मग काहीतरी खाऊन घेऊ असं विचार केला. तर मग आता खाऊन घेतो आणि नंतर मग जाऊया आपण कुठे रूममध्ये चालू आहे आता. हॉटेल का हॉटेल बागेश्वर जाऊन हां जाऊन हो थँक्यू. आपली मिसळ पण आलेली आहे. आधी मिसळ खाऊन घेऊ आणि जाऊ. आणि हे हॉटेल एकदम मंदिराच्या बाजूलाच लागून आहे, तर मग येऊ शकता तुम्ही खायला. चांगलं आहे, रिव्ह्यू तर चांगले आहेत. बघूया आता कसं आहे. हा वेगळे लेफ्ट साइड में यो का इथं बकर का केला मी बोललो ना तुला. इनका बघू त्याचा उसका ये किया था ना, तोडफोड किया था लोगों ने. सो आम्ही आता इकडे आलेलो आहे की सावजी. करून दुनियाभरचा चालत सावजी काय बोलते इसको? राव श्रीगिरी सावजी हॉटेल. सावजी हॉटेल आहे, तर मी पारंपरिक पद्धतीचं चिकन आणि मटण भेटतं इकडे. तो बघूया कसं आहे इकडे आता ट्राय करून. मटण, ऑनली मटण. तर मग आता अरेंजमेंट इकडे काल सारखी आपली इंडियन बसून आहे, खाली बसून जेवायचं आहे. लेट्स सी. थोडं 5-10 मिनटं वेटिंग आहे, तरी पण आम्हाला तर बाहेर थांबलं आहे. बघूया. तुळजापूर गया था, जरा मुंबई का दोस्त आया था, बोला जरा यहाँ को जेवण टेस्ट कराएंगे. हमेशा बोला पण यहाँ जाऊन हमेशा यहाँ से का पोट आवळणार नाही, पोट आवळणार नाही. पटकन इकडनं जेवायला जास्त जेवण. त्याचं कम्फर्टेबल आहे का तू? थँक्यू. सावजी जेवण फेमस. बघूया कशी आहे टेस्ट. ऐसा क्यों बेटा लेकिन ऐसा क्यों बेटा? प्लीज बिहेव. कट हे सांगू नाही शकत मी तो असा का बसलाय ते. सो आता स्टार्टर होतोय आपला खिमा आणि नरम भाकरी. खाऊन बघू कशी आहे. तर मग आता आपल्याकडे आलेला आहे चाप, मसाला, खिमा, रस्सा, भाकरी. बढिया. कधी सोलापूरला आलात तर हे सावजी स्पेशल ताट नक्की ट्राय करा. आणि असा मेन्यू आहे आणि ॲड्रेस पण आहे. कधी सोलापूरला आलात तर इकडे व्हिजिट करा. मस्त जेवण आहे, डिसअपॉइंटमेंट नाही मिळणार तुम्हाला, बाईकी गॅरंटी आहे. बाय बाय. चला आपण हायवेला लागलेलो आहोत. परतीचा प्रवास सुरू. जेवण खूप चांगलं मिळालं आम्हाला इकडे. मोरया सुखरूप पोचव गबाग. सो इकडे आता काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे हायवेवरती. फटाक्षी लोक आले. गेले डिवायडर अरे या निकाल थांबवले. अरे मध्ये सॉन. तर मग आम्ही फिरता फिरता थोडा रस्ता चुकलेलो आणि फिरता फिरता चुकलो, त्यामुळे हा एक चांगला आम्हाला व्ह्यू बघायला भेटला. तो तुम्हाला मी दाखवतो. पण आता आम्ही समवेअर नियर पुणे आहोत. पुणे पण नाही, वाईच्या साईडला आलेलो, कारण की थोडा रस्ता चुकलो. आता पूर्ण फिरून आम्हाला पुणे मुंबईला जावं लागेल. तर मग असा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, पण ठीक आहे. पण या व्ह्यू पुढे तो प्रॉब्लेम काहीच नाही. सो 1, 2, 3 व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
7 hours later. सो आपण पोचलेलो आहोत एकविरा माता देवस्थान कारला येथे आणि हे आपलं ॲड झालेलं आहे देवस्थान. तर मग ही ट्रिप पूर्ण देवस्थान म्हणजे देवदर्शनाचीच झाली आहे. तर खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि बघू आता ह्याच्यानंतर जेवायला जायचं. तर मग बघू कुठे जेवायला चांगलं भेटतं ते. देवा चलो लोणावळ्याला पोचलो आहोत आपण आणि रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. शौर्यवाड्यामध्ये आता जेवणाचा कार्यक्रम आहे. दुसऱ्यांदा आलेलो आहे, लास्ट टाइम आलेलो त्या ब्लॉग केलेला. सो बघूया आता कसं आहे जेवण इकडचं. आणि मला तर खूप डोकं दुखतं आणि ब्लॉग करायची इच्छा पण नाही, पण करतोय आता काय करू. आता इकडे शौर्यवाड्यामध्ये बघूया काय चांगलं खायला भेटतं आणि दाखवतो तुम्हाला. लेट्स सी. पण जाम थकलो आता, डोकं दुखायला लागलं सकाळपासून ट्रॅव्हलिंग करून करून. आता जेवूया आणि डायरेक्ट घरी जाऊन झोपूया. सो आपलं जेवण आलेलं आहे. इकडे 2 बिर्याणी आणि आहे मटन रान. हॉटेल शौर्यवाडा, 1 नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी. सो आम्ही रान आणि एक बिर्याणी मागवलेली मटन. दोघांची क्वालिटी आणि टेस्ट खूप छान आहे. लोणावळ्यावरनं निघालो आम्ही आणि घाटामध्ये एवढ्या धुकं. जस्ट टनल क्रॉस केला, टनलच्या पहिला क्लिअर होतं आणि टनल नंतर बघा एवढं धुकं लागलेलं. तर एक पटकन अपडेट देतो. 11:30 झालेले आहेत. लोणावळा घाटामध्ये आहोत आणि अजून 1-1.5 तास घरी पोचायला. थकलो रे बाबा बसून बसून. चांगली झाली ट्रिप, झोपले बाकीचे सगळे. चलो सनी भाऊ, बाय बाय. मिलते नेक्स्ट ट्रिप में मिलते. नहीं तो कभी आया भिवंडी तो मिलके जातो. बैग निकलने का. बैग लिया, प्रसाद लिया. चलो बाय बाय. चला यांना सोडलं, आता आपण जाऊया घरी.